पाहताय प्रहार टीव्ही. सत्यमेव व्रतम. सत्ता असो की नसो, अजित पवार आणि पिंपरी चिंचवड असं समीकरण गेली कित्येक वर्ष राज्याच्या राजकारणात आहे. आता मात्र अजित पवार यांचे शिलेदार त्यांची साथ सोडत असल्याचं दिसून येते. अजित गवाणे यांनी 25 नगरसेवकांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश अजित पवारांना पहिला धक्का दिला होता. गवाणे यांच्यानंतर अजित पवार गटाचे आणखी एक सहकारी विलास लांडे यांनाही शरद पवारांनी टिपल्याची चर्चा आहे. दसऱ्याच्या आसपास विलास लांडे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. विलास लांडे यांचा मुलगा विक्रांत लांडे यांनी तसंच सूचक वक्तव्य केलंय. भोसरी पाठोपाठ चिंचवडमधून सुद्धा अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येते. भाऊसाहेब भोईर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यावर ठाम आहेत. गेली 15 वर्ष माझ्यावर अन्याय झाल्याचा त्यांनी दावा केलाय. 2 ऑक्टोबरच्या निर्धार मेळाव्यातून भोईर भूमिका स्पष्ट करणार आहेत. पिंपरी चिंचवड प्रमाणेच दौंडमध्येही माजी आमदार रमेश थोरात सुद्धा आता लवकरच तुतारी हाती घेणार असल्याचं त्यांनीच स्पष्ट केलंय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार रॅलीद्वारे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. मात्र त्यांच्याच बालेकिल्ल्यातले अनेक मोहरे त्यांना सोडून शरद पवारांच्या पक्षात जाताना दिसून येत आहे. त्यामुळे अजितदादांचे मोहरे काकांनी म्हणजे शरद पवारांनी टिपल्याची चर्चा आहे. सुप्रिया सुळे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका. मुंबईत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गांधी जयंती निमित्त पदयात्रा काढली. सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील हे पदयात्रेत सहभागी झाले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असताना फडणवीस फोडाफोडीचं राजकारण करत असल्याची टीका सुळेंनी केली आहे. तर जितेंद्र आव्हाड पदयात्रेत होते का असा सवाल करत फडणवीस यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली आहे.